दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। गेल्या 3.5 वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या वसाका साखर कारखान्यात सुमारे 25,000 रुपये किंमत असलेले वेल्डिंग मशीन चोरत असताना वसाकाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एकाच रंगी हात पकडलाय। त्यामुळे पुन्हा एकदा वसाका कारखान्यात चोरीचं सत्र सुरूच असल्याचं उघडकीस आलंय। याबाबत मिळालेली माहिती अशी की बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यात शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास सुरक्षा कर्मचारी शरद गरुड हे गस्तीवर असताना कारखाना मिल विभाग संशयित हालचाल सुरू असल्याचं जाणवलं। त्यांनी आपल्या जोडीदाराला बरोबर घेऊन मिल विभागात प्रवेश केला असता 3 तरुण जुने वेल्डिंग मशीन खोलत असताना दिसून आले। सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहताच या चोरट्यांची पाचावर धारण बसली। त्यांनी तत्काळ तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। 3 चोरट्यांपैकी 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर सागर भाऊसाहेब पवार नामक व्यक्ती सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हाती लागलाय। याबाबत अधिक चौकशी केली असता त्यानं आपल्याबरोबर आणखीन 2 साथीदार असल्याचं सांगितलंय। दरम्यान सदर घटना वाऱ्याप्रमाणे परिसरात पसरली। तसंच घटनास्थळी रात्रीच्या अंधारात मोठी गर्दी जमा झाली। या जमावानं चोरट्याला चांगलाच चोप दिला। देवळा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस कर्मचारी संदीप चौधरी तसंच कोरडे तत्काळ घटनास्थळी धाव घेत हजर झाले, तसंच चोरट्याला ताब्यात घेतलं। याबाबत सुरक्षा कर्मचारी कैलास तुळशीराम निकम यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून शनिवारी दुपारी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सागर भाऊसाहेब पवार याला अटक करण्यात आली असून 2 इतर जणांचा देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय देवरे कोरडे पुढील तपास करीत आहेत। अपुरा सुरक्षा कर्मचारी वर्ग व आवारात सर्वत्र रात्रीच्या अंधाराचं साम्राज्य आहे। यामुळे चोरट्यांचं चांगलंच फावलं असून याआधी सुद्धा अनेक वेळा वसाकाच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, देवळा।